तर सुप्रभात मंडळी, जय शिवराय. रायगड यावरती आज आम्ही निघालेलो आहोत. माझ्याबरोबर असणार आहे समिधा. तर वैभव आमचा हिरो आलेला आहे आणि बरोबर 1.5 तास लेट झालेला आहे. आम्ही इथे मागवलं आहे वडा मिसळ पाव. पैकी जवळजवळ 185 किलोमीटर आम्ही पार केलेला आहे. राजमाता जिजाऊंच्या समाधी स्थानाला भेट देण्यासाठी आलेलो. का नाही, जिथे महाराज असे आराम करत बसायचे. नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी वैभव कांबळी स्वागत करतो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि आज आहे गुढीपाडवा. तर तमाम हिंदू बांधवांना माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं आणि संभव लाईफ या परिवाराकडनं गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, कोटी कोटी शुभेच्छा. आणि मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आजच्या दिवशी की सर्वांना एकदम उत्तम आरोग्य लाभो आणि त्यांचं आयुष्य एकदम आरोग्यदायी हो, सुखी हो आणि खूप यशस्वी वाटचाल सगळ्यांची या आलेल्या नवीन वर्षात हो. आणि पुढचे येणाऱ्या अनेक वर्ष त्यांच्या आयुष्यात त्यांच्या क्षेत्रामध्ये यशस्वी होतील अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. काल होता श्री छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस, जे आज गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावरती माझं काल जे व्रत होतं, म्हणजे जे छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान मास जे चालू होतं ते 30 दिवस, मागचे 30 दिवस मी ते व्रत पाळलं. म्हणजे संध्याकाळी मी 5 वाजल्यानंतर काही जेवत नव्हतो आणि आज ते व्रत मी सोडणार आहे. आणि खूप प्राऊड फील करतो की मी ते चॅलेंज पूर्ण करू शकलो. आणि या 2025 वर्ष सुरू झाल्यापासून मी खूपच माझ्यामध्ये चेंजेस केलेत आणि वेगवेगळे चॅलेंजेस घेतलेत आणि प्रत्येक चॅलेंज मी आतापर्यंत यशस्वीरित्या पार केलेला आहे. त्याच्यामुळे मी स्वतःवरती खूप गर्व आहे मला. आणि जर तुम्ही पण छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान मास ज्यांनी पाळलं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि जो आम्ही शिवजयंतीच्या दिवशी रायगडावरती आम्ही गेलेलो होतो, त्याचा आज व्हिडिओ मी प्रदर्शित करतोय. तर याच्या पुढे तुम्ही तो व्हिडिओ, जो भाग 2 आहे, भाग 1 तुम्ही पाहिला असेल पण भाग 2 आज यूट्यूबवरती प्रदर्शित करत आहे. तर तुम्ही आता तो पहा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओमधील कोणता पार्ट तुम्हाला आवडला ते कमेंट करून सांगा. आणि या व्हिडिओमध्ये रायगडाची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, तुम्हाला नक्कीच रायगड आणि आपल्या महाराजांविषयी चांगली माहिती भेटणार आहे. चला तर तुम्ही व्हिडिओ पहा पुढे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आपण जिथे आलोय ना, आता संपूर्ण आपल्या पाठीमागे मैदान ना, याला म्हणतात होळीचा माल. अन्य रायगड देखील या सह्याद्रीमध्ये येतो, परंतु सह्याद्रीचा कोणताही डोंगर या रायगडाला टच किंवा कनेक्ट नाही आहे. रायगड किल्ला हा स्वयंभू एका खडकापासून, एका दगडापासून निर्माण झालाय बघा. आणि आपल्या समोर 2 नंबर तलाव पाहतो ना, याला म्हटलंय शिवतीर्थ गंगासागर तलाव. आपल्या राजांचा ह्या आता आपल्याला 1 ते 2 मध्ये पाहायला भेटत. हे त्या काळामध्ये एकावरती 7 मजले होत्या. छत्रपती शिवाजी राजांनी या ठिकाणाहून 10 वर्ष राज्य केलं होतं. छत्रपती संभाजी राजांनी 9 वर्ष राज्य केलं बघा. साहेब, या ठिकाणी आपल्या राजांचा तो राज्याभिषेक 16 हा 6 जून 1674 या ठिकाणी पार पडला होता.
नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. आणि फायनली तो दिवस आलेला आहे. आज आहे शिवजयंती तिथीप्रमाणे. ही तारीख आहे 17 मार्च 2025. तर सकाळचे 6 वाजलेले आहेत. आता थोड्या वेळाने जेव्हा ज्योत घ्यायला इकडची लोक गडावरती जातील त्यांच्याबरोबर आम्ही जाणार आहोत आणि त्यानंतर तुम्हाला गड दाखवू. आणि हे इथे सर, वैभव सर नमस्कार आणि समिता मॅडम. आणि हे घर आम्ही जिथे रात्री मुक्काम केला, छान जेवणाची सोय केली होती. रात्री मी जेवलो नाही कारण माझा बलिदान मास चालू आहे, पण ह्या लोकांनी मस्त जेवणाचा आडवा आणि उभा हात दोन्ही मारलेले आहे. मी नॉनव्हेज खात नाही, प्युअर व्हेज. प्युअर व्हेजिटेरियन आणि प्युअर नॉन व्हेजिटेरियन. आणि मी मी हे आहे कॉम्बिनेशन आहे, व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन. तर चला गडावरती भेटू. तर मंडळी 6:37 आम्ही रायगड जिथून चढायला सुरुवात करतो त्या ठिकाणी आलेले आहोत. आणि इथून आता आपण चढाई चालू करणार. चढाई चालू होती. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज की हर हर. तर अशा प्रकारे आपली चढाई चालू झालेली आहे आणि साधारण 2 तास लागतील असं सांगितलं आहे. आणि आता 6:40 झालीत. बघा अशा प्रकारे ज्योत घेऊन चाललेत आज शिवजयंती निमित्ताने. वरून मंडळी हा खूप लढा बुरुज आहे इथे. पहिला जेव्हा चढाई चालू केली पहिलाच जो लागतो खूप लढा बुरुज. आणि समिधाची हालत होणार आहे टाईट आज. समोर हिरकणी बुरुज आहे, जिथून हिरकणी खाली आलेली तो बुरुज आहे. तिकडे ते काही घरं दिसतात ते वाळूसर आहे गाव जिथे हिरकणी राहत होती. आणि या बाजूला पाचाड जिथून आपण आलो. तो तिकडे वाडा आहे पुढे माझी जाऊनचा. तिकडे जुन्या पायऱ्या अशा प्रकारे ज्योत घेऊन जाणार त्यांच्या दिसतील की नाही माहित नाही. आणि त्या बाजूला पायऱ्या इथून आम्हाला डोळ्याने दिसतात. तिथून पहिला शिवाजी महाराज ये जा करायचे. आणि लोकमान्य टिळकांनी जेव्हा या गडाची पुन्हा स्थापना केली तेव्हा ह्या पायऱ्या बनवल्या. असे इकडचे एक लोकल काका आहेत ते सांगत होते. ही जी वाट येते ना ती खालच्या गावातून येते. आणि तिथे इथून मला दिसलं सोन्यात मळ्याचा घाणा होता. तो त्या वाटेने गेलो असं बघायला भेटलं. आणि ही वेगळी वाट आहे. तर म्हणजे खालच्या गावातून जी वाट येते ती इकडून येते आणि आम्ही ज्या वाटेने आलो त्या वाटेला ती मर्ज होते.
तू इथून ही वाट पकडून गेला ना, ही बघ ही वाट इथून इथे इथे बघ, ही वाट पकडून गेला ना की तिकडे पुढे मग धबधबा लागेल आणि तिथे ना मदार मोर्चा आहे, त्या बाजूला मदार मोर्चा आहे. मदार मोर्चा म्हणजे काय माहितीये का, म्हणजे ती शिबंदी असते ना मावळ्यांची, जी रक्षणासाठी ठेवलेली असते, तर तिथे गेला ना ती शिबंदी असते. इंग्रज लोक आले ना इकडे तेव्हा कसे ते अरब सैनिक होते, त्यांनी उतरताना काय तिकडे मग नमाज पठण वगैरे केलं ना, तर ते जे इंग्रज होते ना त्यांना काय वाटलं की तिकडे मस्जिद वगैरे आहे, तर त्यांनी त्या जागेला नाव ठेवलं मस्जिद मोर्चा. आणि तिकडे मदार मोर्चा का म्हणतात, कारण तो जो नाणे दरवाजा आहे ना, तो जर समजा फोडून जर शत्रूवरती आला तर मग अवघ्या रायगडाची ज्याच्यावर मदार आहे तो तिकडे मदार मोर्चा, म्हणजे शिबंदी जी असते ना त्याच्यावरती मदार असायची रायगडाची. मग ते मग इकडून जाऊन बघू शकतो, पण आता ते लोक वरती गेलेत ना, तिकडून पण वाट्यावरती जायला पण थोडा टाइम लागेल. तर तिकडे धबधबा पण कोसळतो, आता नाही पावसाळ्यात तिकडून जाणं रिस्की आहे. आमच्या वैभवचा आज संकष्टीचा उपवास आहे, त्यासाठी परीक्षा असणार आहे. आणि मला काय सवय आहे, पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या गडाची चढाई करतात, तिच्यासाठी पण परीक्षा असणार आहे. आणि मी पण एवढ्या मोठ्या गडावरती पहिल्यांदाच चढाई करतोय, पण मी 2-3 गड केले त्याच्यामुळे माझं जमू शकतं. आणि माझा उपवास पण नाही, माझा फक्त रात्रीचा उपवास आहे. चला आमची संकष्टी. गडावर आला तर हा थोडासा पॅच आहे जिथे सावळी तुम्हाला मिळेल. इकडे तुम्ही थोडं विश्रांती घेऊ शकता, क्षणभर विश्रांती चा कार्यक्रम तुम्ही करू शकता. विश्रांती. पण आता ऊन नसल्यामुळे आम्ही तर चालत चाललोय पुढे पुढे. सकाळ सकाळी चढाई करायला एकदम प्रसन्न वाटतं, एकदम एक्सायटेड वाटतं ना. आणि असे गड वगैरे चढायचे असेल तर आदल्या दिवशी येऊन राहायचं. मजा नाही, जो कठीण असं पाहिजे एकदम खडतर, तर मजा येते. खडतर ह्याच्यावर चढतो, रोपिंग करू शकतो याच्यावर. तिकडे कोकंडी गड आहे. आणि जेव्हा मुघल लोकांनी रायगडावरती हल्ला केला तर तिकडून कावल्या बावल्याची खिंड आहे, तिथून आलेले ते लोक, असं मी ऐकलंय. पण काढायचंय असं. कोणी क्रश करत नाही.
आणि क्रॅश करून म्हणजे इकडे मशीन ठेवलंय पण कोणी असंच बाटल्या टाकून देते. तुम्ही कोणी जमा केलेलं आहेत का तुम्ही? ते लोक ठेवतात इथे. सगळे तमाम ब्लॉगर म्हणजे वारंवार सांगत असतात की गडावरती कचरा करू नका, प्लास्टिकच्या बाटल्या घेऊन जा परत. लोक काय सुधारायला तयार नाही. हे बघा, ते सोलारचं आहे वाटतं. ते छोटा आहे बघ, सोलार पॅनल आहे. सोलार आहे. डोळे सुख घ्यावे खूप, पहा विठोबाचे मुख. असं घेई घेई माझे वाचे, नाम विठोबाचे. रायगडावरती विठोबा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा अवतार. म्हणजे बोलतात ना, युगे युगे उभे आहेत. तर समोर महादरवाजा आलेला आहे आणि खालून अजिबात दिसत नव्हता. म्हणजे अजून पण दिसत नाही आहे, पण माझा अंदाज आहे की ती महादरवाजा असणार. पुढे गेल्यावर कन्फर्म करू. धाव लवकर. आता येऊन पोचलो आपण गडाच्या महादरवाजापर्यंत आणि वाजले आहेत 7:37. जय जय शिवाजी, जय शिवाजी महादेव महादेव. तर साधारण 1 तास आपल्याला लागलेला आहे, कारण आपण एकदम हलत डुलत आलेला आहोत. 1 तास लागलेला आहे आणि आपल्याबरोबर समिधा असल्यामुळे पण थोडा टाइम लागतो. आणि भव्य असा महादरवाजा आपल्या मागे आहे. बघा, दरवाजाची रचना तुम्हाला काय वेगळं सांगण्याची गरज नाही. मी जर गड किल्ल्यांवरचे व्हिडिओ पाहत असेल तर तुम्हाला माहिती आहे, गोमुखी अशी रचना आहे. गोमुखी रचना म्हणजे की खालून कुठूनही थेट दरवाजा दिसत नाही आणि जे दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत असतात, लाकडी ठोकळा असतो आणि ते असे अनेक मावळे जे असतात ते एकत्र तो लाकडी ठोकळा पकडून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करतात. परंतु इथे बघा, इकडे तुम्हाला दाखवतो, इकडे अशा पायऱ्या केलेल्या आहेत आणि जागा एवढीच आहे. ही जागा इथून त्या दरवाजापर्यंत एवढीच जागा आहे. त्यामुळे तो त्यांना जो फोर्स लागतो, जे ते लोक इथून धावत जाणार, तर हे पायऱ्या असल्यामुळे त्यांच्या गतीला मर्यादा येणार. त्याच्यामुळे हा दरवाजा असा धक्का मारून तोडण्याची शक्यता फार कमी आहे. आणि हत्तीने तोडता येऊ नये म्हणून ते तिकडे दरवाजाला असे टोकं लावलेले आहेत. जेणेकरून हत्तीचा जो हे आहे, मस्तक आहे, त्यांना मस्तकाला इजा होऊन मग हत्ती पण जायबंदी व्हावा म्हणून ते तशा प्रकारे गडाच्या महादरवाजाची रचना केलेली आहे. आणि वरती दोन सिंह आहेत ज्यांनी आपल्या पायाखाली हत्तीला चिरडल्याचं एक प्रतीक दिलं आहे. म्हणजे हत्ती म्हणजे काय, महाशक्ती. म्हणजे या गडावरती जे आपले राजे आहेत, म्हणजे जो सिंह म्हणजे काय, राजा असतो. म्हणजे आपल्या राजाकडे एवढी ताकद आहे की जो महाशक्ती आहे हत्ती, त्याला पण चिरडण्याची ताकद आपल्या राजामध्ये होती. म्हणून ते 2 प्रतीक असे तिकडे ठेवले. बघा, अशा प्रकारे महादरवाजा एकदम असा भक्कम असा महादरवाजा. आणि हा छोटा, म्हणजे सामान्यतः हा महादरवाजा मोठा जो आहे तो बंद असतो आणि हा छोटा दरवाजा उघडा असतो. आता तो जाम झाला आहे त्यामुळे उघडता येत नाही. आणि दोन्ही बाजूला देवड्या आहेत. सैनिकांना इथे सैनिक इथे राहायचे आणि येणार जाणाऱ्याची विचारपूस करायची. पाहणी. काही तांत्रिक अडचणीमुळे तिकीट थोडा वेळ बंद राहील आदेशानुसार. प्रवेश शुल्क 25
25 रुपये तिकीट आहे भारतीय नागरिकांसाठी आणि परदेशी नागरिकांसाठी 300 रुपये. ते असा नकाशा लावलाय पण काय आता स्पष्ट दिसत नाही. इथे असे बुर्जावर जायला इकडे पायऱ्या दिलेल्या आहेत पण लोक सेल्फीच्या नादात पडतात वगैरे म्हणून सध्या बंद ठेवलंय. बघा असे मोठे मोठे बुरुज आहेत. हा एक आणि हा 2 बुरुज. जर का आपल्याला पूर्ण रायगड किल्ला बघायचा म्हटलं तर आपला 2 दिवस लागतात. त्याचं कारण आहे की खालच्या पायथ्यापासून संपूर्ण रायगड किल्ला आहे ना हा 1200 एकरामध्ये पसरलाय. आता आपण गडाच्या वरती आलो आणि आपल्या गडाच्या वरती जो 100 एकरचा फक्त पठार विभाग पाहायला भेटतो. बघा जर खालच्या पायथ्यापासून किल्ल्याची हाईट आहे 1350 फूट किल्ल्याच्या खालच्या पायथ्यापासून. आता आपण ज्यावेळी किल्ल्यावरती पायी आलो ना बघा तुम्हाला साईडला काही डोंगर देखील पाहायला भेटले असतील. आता ही संपूर्णपणे सह्याद्री पर्वतरांग आहे आणि रायगड देखील या सह्याद्रीमध्ये येतो. परंतु सह्याद्रीचा कोणताही डोंगर या रायगडाला टच किंवा कनेक्ट नाही आहे. रायगड किल्ला हा स्वयंभू एका खडकापासून एका दगडापासून निर्माण झालाय. बघा जर का आता याच रायगडाला आपण खालून जर का प्रदक्षिणा मारायचं म्हटलात ना अंतर आहे 16 किलोमीटर. आपले 16 तास जर का खालून राऊंड मारायचा असेल तर. आता त्या काळामध्ये प्रामुख्याने पूर्वी या रायगड किल्ल्याला 14 नावाने ओळखलं जायचं. पण छत्रपती शिवाजी राजांच्या हातामध्ये जाण्याच्या आधी या रायगडाचं नाव होतं रायरी आणि हीच रायरी जावलीचे मोरे. तर तुम्हाला थोडाफार ऐकून माहिती असेल मोरांबद्दल. आता याबरोबर रायगडाच्या पाठीमागच्या बाजूला प्रतापगड येतो. रायगड ते प्रतापगड याच्यामधल्या संपूर्ण भूभागाला त्या काळामध्ये जावलीचा खोरा असं म्हटलं जायचं. बघा ही जावली रायरी होती एका मराठी माणसाकडे. त्याचं नाव होतं जावलीचे मोरे. आता होता मराठी पण तो काम करायचा होता आदिलशहाकडे. तो आदिलशहा साखर होता. आता हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी कुठली आहे कोणाला माहिती आहे का? राजगड पुण्यामध्ये वेले तालुका. आता राजाने राजगडावरून त्या मोऱ्याने प्रेमानं पत्र पाठवलं की मोरे तुम्ही मराठे आम्ही मराठे आपण दोघे मिळून हिंदवी स्वराज्य वाढवूयात. पण मोरे थोडं उर्मट त्याने काय केलं उलट पत्र दिलं आणि पत्र त्यांना असं दिलं होतं की स्वतःला राजा म्हणून घरी तुम्ही कोण? खरे राजा आम्ही होते संपूर्ण जावली प्रांताचे. जर का तुम्ही याला जावली तर झालं गवली उद्याचा आजच या आम्ही तुमच्या दाडू गोला सज्ज करून ठेवलाय असं पत्र मोराने पाठवलं. बघा हे पत्र नव्हतं युद्ध चालून होतं. राजाने ह्याच मोरांच्या जावलीवरती आक्रमण केलं आणि या युद्धामध्ये मोरांचा छोटा हनुमंत मोरे मारला गेला आणि घाबरलेला मोरे राजा शरण आला. बघा आता ह्याच मोरांकडून ही रायरी आपल्या राजाने 15 मे 1656 ला जिंकून घेतली आणि रायरीचं नामकरण रायगड केलं. बघा आता हा किल्ला बांधण्यास 14 वर्ष लागली. ज्या कलाकाराने रायगडचं बांधकाम केलंय ना त्यांचं नाव आहे सेव्याच्या ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. 1656 ते 70 या मधल्या काळात रायगडचं बांधकाम झालं होतं. आता बघा आपण ज्यावेळी रायगड किल्ल्यावरती आलो ना आपण गडावरती येताना तुम्हाला खाली महादरवाजा पाहायला भेटला असाल. तो रायगडचा मेन गेट आहे. आता आपण ज्यावेळी तो गेट व्यवस्थित पाहतो ना बघा आपल्याला खाली टर्न पाहून यावं लागतं. उजव्या हाताला ओळून यावं लागतं ना. समोर एंट्री नाही आहे. याचं कारण असं आहे की तुम्ही कल्पना करा की जर का आपण रायगडावरती येताना तो समोर 2 भलवटी बुरुज देखील पाहायला भेटले असतील. जर का शत्रूने खालून त्या गेट तोडायला तोफा टाकला तोफा समोर त्या बुरुजावर लागेल गेटवर लागणार नाही. गेट आतमधल्या बाजूला आहे. तो दरवाजा आता बसला भारत सरकारने 2016 मध्ये बसवला. तो म्हणजे त्यावेळेस इंग्रजांनी पूर्णपणे काढून टाकला होता. आता आपण ज्यावेळी वरती आलो ना बघा आपल्या समोर आपण तलाव पाहतो. आता आपल्या जो पाठीवरचा तलाव आहे ना या तलावाला म्हटलं आहे हत्ती तलाव. आता आपल्या राजांचा राज्याभिषेक 16 हा 6 जून 1674 रायगड किल्ल्यावरती पार पडला होता. राजांच्या राज्याभिषेकाला एक इंग्रज आला होता. त्याचं नाव होतं काय हेनरी ऑक्झटन. त्यावर गडवती पाहिला होता आणि त्याला त्या काळामध्ये गडवती येण्यासाठी जवळपास 4 तास त्याची तमसाक झाली होती. तो हेनरी ऑक्झटन ह्या मार्गाने भरती गेला आणि इथून भरती गेल्यानंतर एक समोर एक मोठा गेट आहे. तुम्हाला माहिती असेल ना त्याला काय म्हणतात नगारखाना. खूप मोठा गेट आहे ना. त्या गेट समोर तो जाऊन त्याला एक प्रश्न पडला. प्रश्न काय पडला की आपल्या राजाने राजांच्या राज्याभिषेकाला त्याच गेट समोर भले मोठे हत्ती सजवून ठेवले होते. तो काय म्हणतो ते हत्ती पाहतो म्हणतो मी 2 पायाचा माणूस आहे मला या रायगड येण्यासाठी 4 तास माझी पण दमचाक झाली. मग राजाने बलडे ध्यायच्या हाती कशा आले त्याचा प्रश्न पडतो. तो प्रश्न त्याच्याकडे लिहून ठेवतो आणि आताचे इतिहासकार निनाद बेडेचे उत्तर देतात की राजे ग्रेट होते. राजाने लांबचा विचार करायचे की राजाने हाताची छोटी पिल्ला असताना पालखीवर टाकून गडावर आलो त्यांचं पासून गडावरती गेलं होतं. बघा आता त्या हातीनं पाणी पियला ह्याचा वापरला होता. ह्याला म्हटलं हत्ती तलाव. कसा माहिती आहे का जर का तुम्ही थोडाफार बाहुबली पिक्चर पाहिला असेल ना त्यामध्ये बघा असं एक सीन आहे की ज्यावेळी शत्रुसेना आक्रमण करतो
ते बघा वरचा पाण्याचा डॅम फोडला जातो, तुम्ही बघितला असाल ना. तशीच योजना आपल्या राज्याने 350-400 वर्षापूर्वी करून ठेवली होती. जर का कधी शत्रू हा मेन गेटवरती आलात, जर का तो आपल्यावरती हवी झाला तर हा आहे हत्ती तलाव, समोर गंगासागर तलाव आहे, हे दोन्ही तलाव फोडून द्यायचे आणि एका वेळी लाखो टन पाणी तिथून खाली महादर्जामध्ये जाईल आणि तो तिथून सगळं पडते लागेल, अशी तिथे राज्याने योजना करून ठेवली होती. त्याला म्हणतात हत्ती तलाव. आता आपण बाकीची पुढे बघूया. चला थोडा मस्त एक तर आपण ज्या पाचाडच्या ग्रुप बरोबर आलोय तोच हा ग्रुप आहे आणि त्यांच्याबरोबर आता आपण वरती चाललोय. आणि जे गाईड जसा रात्री आम्हाला भेटलेले तेच गाईड आपल्याला माहिती देत आहे गडाची. आणि जो आपण मागे पाहिला तो आहे हत्ती तलाव. आता आपण जिथं आलोय ना, आता संपूर्ण आपल्या पाठीमागे मैदान आहे ना, याला म्हणतात होळीचा माल. आता आपण ज्याप्रमाणे शिमग्यामध्ये गावोगावी होळी पेटवतो अशी होळी या ठिकाणी पेटवली जायची. तिथं होळीला खूप महत्व होतं. आता काय करायचं त्या काळामध्ये तिथं की होळी पेटली की त्यामध्ये नारळ टाकला जायचा आणि जो कोणी बहादर तो नारळ हाताने बाहेर काढेल ना, त्या राजा स्वतः सोन्याचा कडा आणि मानाचा फटा बक्षीस द्यायचे. बघा छत्रपती संभाजी राजाने इथून नारळ बाहेर काढला होता, याला म्हटलं होळीचा माल. तुमच्या पाठीमागे बघा दोन्ही बाजूची इमारत आहे ना, त्या इमारतीला म्हटलं तेव्हाची बाजारपेठ, सुपर मार्केट बाजारपेठ. या बाजारपेठची लांबी 800 फूट, रुंदी आहे 40 फूट. या साईडला 22 आणि या साईडला 22, एकूण 44 दुकान आहेत. याची रचना अशी आहे की आगे दुकान, पीछे मकान, बीच में गोडाऊन. म्हणजे काय तर आपल्याला एका दुकानामध्ये समोर 3 भाग पाहायला भेटतात. समोर दुकान लावायचे, पाठीमागे ते राहायचे आणि मधल्या भागाचे सामान स्टोर करून ठेवायचे. बघा जर का आपण बाजारपेठ व्यवस्थित पाहिली तर बघा आपल्या हाईट आपल्या खात्याच्या लेवलला आहे. कारण पूर्वी स्त्रिया त्या अतिशय सन्मानाने पालखीवरून बाजार करायचे आणि पुरुष घोडून बाजार करायचे. बघा याला म्हटलं बाजारपेठ. त्या पाठीमागे बघा तुम्हाला व्हाईट पत्रा दिसतो ना, त्याला म्हटलं हत्तीखाना. जे काही हत्ती गुण होते त्यांचं फाउंडेशन तिथे केलं गेलं होतं. तिला ते आता ऑफिस आर्किटेक्चर डिपार्टमेंटचं. पाठीमागे बघा तुम्हाला दिसते का उंच इमारत पाठीमागच्या बाजूला. जर का आपण ती इमारत इथून पाहण्याचा प्रयत्न करतो आपल्याला थोडी मस्जिद टाईप वाटते ती इमारत, पण तो जगदीश्वराचं मंदिर आहे. मग अनेक लोकांना प्रश्न मंदिर असेल त्याचा आकार तसा का दिला तर बघा रायगडच्या आजूबाजूला मोठे मोठे सह्याद्री. जर का कधी मुघलांनी लांबून पाहायचा प्रयत्न केला लांबून त्यांची मस्जिद दिसली पाहिजे. म्हणजे मुघलांना फसवायला जी कल्पना त्या पद्धती करून ठेवली. बघा जर का आपल्याला मंदिराच्या आतमध्ये जायचं म्हटलं आपण तिथे जाणार तिथे आहोतच. त्याचे गेट आहे थोडे छोटे आहेत कारण पूर्वी मुघल धिपाड द्यायचे होते आणि मुघल कधी हिंदूच्या देवतासमोर झुकत नव्हते. जर का त्यांना मंदिराच्या आतमध्ये जायचं झुकावं लागलं असतं म्हणून त्या गेटचा आकार छोटा दिलेला आहे. बघा आतमध्ये आपल्याला शिवलिंग देखील पाहायला भेटते, शंकराची पिंड पाहायला भेटते. त्या पाठीमागे बघा तुम्हाला जो व्हाईट कलरचा घुमट पाहिजे होता पाठीमागच्या बाजूला मंदिराच्या पाठीमागे त्या आपल्या लाडक्या राजांची समाधी आहे. राजांच्या ध्येय चिथे लागणी ही 83ला राजाचे चुलत भाऊ होते साबाजी भोसले त्यांनी आग्नी दिली होती. राजांच्या हस्ती त्याच ठिकाणी मडक्यावर ठेवण्यात आल्या होत्या. पण छत्रपती संभाजी असतील एका चांदीचे पीठ ठेवून त्या ठिकाणी अष्टभुजाकार चौथा म्हणून घेतला. पण छत्रपती संभाजी राजानंतर त्याकडे जास्त कोणी पाहिलं नाही आणि त्याने केली होती पहिली व्यक्ती महात्मा ज्योतिबा फुले. त्याची पद्धत चालली गेली आणि राजांची शिव समाधी 1926 मध्ये उभारली. बघा उभारली अशी गगनाला झेपेल अशी तिथे आपल्याला समाधी पाहायला भेटते. आपण ज्यावेळी मंदिर समाधी पाहतो ना ते दोघांच्या मध्ये एक छोटंसं गेट आहे. आता गेटच्या दुसऱ्या पायरीचे नाव आहे, नाव सगळ्यांना माहिती असेल. नाव काय आहे? सेबेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. ज्यांनी किल्ला बांधला आर्किटेक्ट त्यांची नावाची पाठी पाहायला भेटते. बघा आता इंदुलकरांना रायगड किल्ला बांधायला 14 वर्ष लागली. रायगडचे बांधकाम करता त्यांच्याकडचे पैसे संपले आणि काय केलं पैसे संपले तर त्यांच्या गावाला गेले. स्वतःची जमीन जागा वापरून रायगडचं बांधकाम केलं होतं आणि स्वतः सायच्या एका झोपड्यामध्ये राहत होते. ही गोष्ट राजाला समजते. राजे दरबारामध्ये इंदुलकर विचार इंदुलकर तुम्ही का रायगड म्हणलं तुम्हाला बक्षीस काय पाहिजे सोनं नाणं तुम्हाला काय पाहिजे बघा आम्ही द्यायला तयार आहोत. इंदुलकर काय म्हटले की राजे ओ तुम्ही बोललात ना तेच लाख म्हणतो आम्हाला बक्षीस काही नको. पण राजाने आग्रह केला आणि जेव्हा राजे जगदीश्वर दर्शनाला त्या गेट समोर गेले ना तेव्हा इंदुलकर बक्षीस बघितलं. बक्षीस काय की राजे मला गेटच्या दुसऱ्या पायच्या सेवेला राहायचा मला माझ्या नावाची पाठी बसवायची परवानगी पाहिजे. राजे काय म्हणतात की इंदुलकर तुम्ही काय म्हणताय तुम्ही का रायगड बांधला तुमचं नाव पाहिजे कुठे रायगडचा मेन गेट महाराजा किंवा रायगडच्या मोठ्या मोठ्या भिंतींवरती त्या दुसऱ्या पायरीवरती कशाला ते इंदुलकर सांगतात की राजे ओ तुम्ही जेव्हा जगदीश्वर दर्शनाला गेट समोर याल ना तर तुमचं उजवा पाय माझ्या नावाच्या पाठीवरती पडेल म्हणजे मी समजा तुमच्या पाठी धुवून माझ्या मस्तकी लागली आहे. राजे म्हटले की बा इंदुलकर तुमच्यासारखी माणसं लावली म्हणून आम्ही अगदी 30 वर्षामध्ये एवढं मोठं हिंदू स्वराज्य स्थापन निर्माण करू शकलो. म्हणजे अशी माणसं देखील राजांना लाभली होती. आणि त्याच गेटच्या उजव्या बाजूला एक शिलालेख आहे तुम्ही छान बघितला असाल. रायगडचं गॅरंटी पत्र 7 ओलीचं आहे. शिलालेख म्हणजे दगडामध्ये लेख असतो किल्ल्याचं गॅरंटी पत्र. आता इंदुलकरांनी 400 वर्षापूर्वी सांगून ठेवलं आहे की जोपर्यंत या आकाशामध्ये चंद्र आणि सूर्य तलपत राहतील तोपर्यंत मी बांधलेल्या बांधकामाला जरी धक्का लागणार नाही. आता आपल्या गडावरती थोडीफार काही पडझड पाहायला भेटते. ही पडझड तिथे इतरांनी येऊन केली तीच त्यातून जर झाली अजून आपल्याला पाहायला
भेटतो आता आपण पुढे जाऊन नंतर मग चला चला. समोर आहे जे आपण चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात बघतो ते मिनार दिसतात समोर आपल्याला. तर तुझं नाव काय झालं? शुभम परब. शुभम परब. इकडे गाईड म्हणून माहिती देतात. तू कामाला जातो ना? हा कामाला गडावरती सुट्टी हां सुट्टी असेल तेव्हा हे गाईडचं काम करतात इथे. तुम्हाला जर इकडे तुम्ही रायगडावर येणार असाल तर यांचा नंबर मी देईन डिस्क्रिप्शनमध्ये, तर तुम्ही यांना संपर्क करून येऊ शकता. कसं माहिती कसं बघा लक्ष द्या. आपण जो ह्याच्या अगोदर बघा खाली एक तलाव पाहिला, त्या तलावाला काय म्हटलंय हत्ती तलाव. आणि आपल्या समोर आपण समोर 2 नंबर तलाव पाहतो ना त्याला म्हटलंय शिवतीर्थ गंगासागर तलाव. आपल्या राजांचा राज्याभिषेक 16 हा 6 जून 1674 याच किल्ल्यावरती पार पडला होता. आता राजांच्या राज्याभिषेकाला काशीवरून गागा भट्ट आले होते आणि गागा भट्टने येताना राजांच्या अभिषेकासाठी 7 नद्यांचं 7 समुद्रांचं पाणी आणलं होतं. आता अभिषेकानंतर जे काही पाणी राहिलं ना याच्यात टाकल्याचं नाव ठेवलं शिवतीर्थ गंगासागर तलाव. ह्याची खाली खोली आहे 35 फूट आणि पूर्णपणे 96 मीटरचा घेरा आहे. आता येणाऱ्या शिवभक्तांना पर्यटकांना 12 महिने पाणी दिलं जातं. याचं पाणी काही 12 महिने आटत नाही आहे. तर कसं माहिती का जसं हा एक तलाव आहे ना अशी किल्ल्यावरती मोठी मोठी 11 तलाव 84 पाण्याच्या टाक्या आणि या गडावरती आपल्याला 350 इमारती पाहायला भेटतात. बघा तुम्ही छोटीशी कल्पना करा की आता आपण गडावरती पायी आलो, आपल्याकडे दमछाक झाले असेल ना, आपली बॅग सुद्धा आपल्या जड वाटली असेल. मग त्या काळामध्ये हा बांधकाम करायला जो दगड सगळा कसा काय आणला असेल कल्पना करा. दगड खूप मोठा आहे ना. आता एक दगड 2 माणसांना हार एवढा मोठा दगड आहे. मुसब दगड आहे, दगडाने इथून काढून घेतला बघा. इथून काढून इथे असे मोठे मोठे खड्डे भरायचे कसे काय, याच खड्ड्यांच्या खालच्या भिंतवरले याला तलावाचा आकार दिलं. म्हणजे एका दगडात 2 पक्षी मारल्या. एक म्हणजे पाणी पियाय झालं आणि दुसरा बांधकाम दगड देखील वापरला होता बघा. याला म्हटलं शिवतीर्थ गंगासागर तलाव. इथून बघा समोर दूरवरती त्या बाजूला तुम्हाला दिसत टोक बघा साठी रेलिंग आहे बघा. भगवा फडकतोय दिसला का भगवा? दिसला. त्याला काय म्हटलंय टकमक टोक. खरोखर आपल्याला तिथं जाऊन खरं टकमकच पाहावं लागतं बघा. छत्रपती शिवाजी राजांनी एक शिक्षा ठरवून ठेवली होती की जर का कोणी काही कठोर त्याला शिक्षा तरी खरं ढकलून द्यायचं. पण आपल्या राजाने खाली कुणाला ढकललं नव्हतं. लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण व्हावी, कुणी काही गुन्हा करू नये म्हणून फक्त शिक्षा ठरवून ठेवली होती. मात्र संभाजी राजा कोणा सोडलं नव्हतं बघा. आता राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासेब या खाली राहायच्या 5 गावी राजे राहायच्या गडावरती. जर का राजांना आपल्या आईचं काही दर्शन घ्यायचं म्हटलं किंवा काही कॉन्टॅक्ट करायचं म्हटलं त्याला मोबाईल नव्हता फोन करायला. मग दर्शन घ्यायचं कसं कॉन्टॅक्ट कसं काय करायचा, तर त्याच टमाटोमध्ये भले भले घंटी अडकून ठेवली होती. आपल्या राजा त्या ठिकाणी गेले, घंटी वाजवली की घंटीच्या आवाजाने राजमाता हातेमध्ये भगवा ध्वज घेऊन त्यांच्या पाचारच्या वाढून बाहेर यायच्या राजावरून दर्शन घ्यायचे बघा. म्हणजे कल्पना करा की टेक्नॉलॉजी फास्ट होती. त्याला म्हटलं टकमक टोक. बघा आपल्या पाठीमागच्या बाजूला तुम्हाला इथे समोर बघा 2 स्तंभ पाहायला भेटतात. 2 स्तंभ. त्या 2 स्तंभाने इतिहासामध्ये म्हटलंय सप्त मनोरे. सप्त म्हणजे 7 मजली. ह्या आता आपल्याला 1 ते 2 मजली पाहायला भेटतात. हे त्या काळामध्ये एकावरती 1 7 मजली होत्या. आता तेव्हाचे राजे महाराजे काय करायचे की आपल्या राज्यांची शोभा वाढवायला असेच मनोरमध्ये सजवून ठेवायचे व त्यावेळी कल्पना केली जायची की त्या राजधानीचे वैभव आहे हे होते 7 मजली. आता तुम्ही आलात नाही पायी, ही किल्ल्याची समोरची बाजू आहे. गडावरती रोपवे देखील आहे. रोपवे किल्ल्याची पाठीमागची बाजू. आपण 5 मिनिटांमध्ये गाड्याच्या वरती रोपवेनी ही पाठीमागची बाजू आहे. आता जे शोभक्त गडावरती पायी येतात त्या सर्वात प्रथम हे 2 स्तंभ पाहायला भेटतात. ही किल्ल्याची समोरची बाजू आहे. याच्या पाठीमागे बघा तुम्हाला भिंत पाहायला भेटते ना लाईनीमध्ये. अशा आपल्या 4 बाजूला भिंत पाहायला भेटते. आणि या भिंतीच्या आतमध्ये आहे बालेकिल्ला. आता बालेकिल्ला म्हणजे काय, ते एक आताचा VIP एरिया सुरक्षित भाग. बालेकिल्ला म्हणजे किल्ल्याच्या आतमध्ये अजून एक किल्ला त्याला म्हणतात बालेकिल्ला. आता आपण पाहायला पुढे जाऊयात. बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय. बघा कसं आहे माहिती आहे का, बघा हा जो समोर गेट आहे ना, या गेटला म्हटलाय पालखी दरवाजा. आणि बरोबर या गेटच्या पलीकडच्या बाजूला अजून एक गेट आहे. त्या गेटला म्हटलंय मेन दरवाजा. आपण काय करूयात दोन्ही गेट मी तुम्हाला एका दाखवतो, मग तुम्हाला दोघांची एकत्र माहिती समजेल. पण त्याआधी बघा जर हा समोरचा पालखी दरवाजा असेल तर त्या काळामध्ये पालखी असायची आणि पालखी पकडायला काही लोक असायची. पालखी खरून वरती आणली जायची आणि पालखी आणल्यानंतर समोरच्या ठेवली जायची. जे पालखी पकडायला लोकांना म्हणतात भुई लोक. तुमच्या पाठी बघा स्ट्रक्चर आहे, पाठीमागचं स्ट्रक्चर. ह्या लोकांना इथे विश्रांतीसाठी जागा होती. म्हणजे पाठीमागे लोक इथं आराम करायचे. समोरच्या मधल्या ज्या पायऱ्या आहेत ना ह्या तेव्हाच्या ओरिजिनल पायऱ्याच आहेत. फक्त सिमेंटची पक्षीची आता भरलेत. आपण माहिती याच्या वरती घेणार आहोत. तर बघा साहेब लक्ष द्या, आता आपण जिथं आलो आहे ना याला छत्रपती शिवाजी राजांच्या राणींच्या महालाचा भाग म्हटलाय बघा. हा संपूर्णपणे एका राणीचे 1 माल आहे, असे अजून 5. म्हणजे ह्याला पकडून आपल्याला समोरच्या एका राणीमध्ये ना 6 राणींचे 6 माल पाहायला भेटतात.
मग एक प्रश्न पडतो की जर का रायगड किल्ल्यावरती 6 राण्यांच्या 6 माल असतील तर नक्की छत्रपती शिवाजी राजांच्या राण्या तरी किती होत्या तेव्हा कोणाला माहिती आहे का? राण्या होत्या 8. माल फक्त 6 आहेत ना, मग 2 कुठे राहायच्या? तर राजांच्या पट राणी पहिल्या पत्नी सईबाई, छत्रपती संभाजी महाराजांचे आऊसाहेब हे राजे या किल्ल्यावरती राहायला येण्याच्या आधी त्यांची देववादना राज्य किल्ल्याची झाली होती आणि राजांच्या 3 नंबर राणीचे पुतलाबाई या खाली पाचडगावी राहायच्या जिजाऊंची सेवा करायला. कारण जिजाऊंना उतरत्या वयामध्ये रायगडचं वातावरण सहन होत नव्हतं. पण छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या आईंसाठी खाली पाचड गावामध्ये 10 एकरामध्ये वाडा बांधला. साहेब वाडा अजून आपल्याला पाहायला भेटतो. मग जिजाऊंची सेवा करायला खाली पुतळ्यावर राहायच्या. बाकीच्या आपल्या उरल्या 6 राणींचे 6 माल पाहायला भेटतात. त्यामधला समोर 1 राणीचे 1 माल आहे. आपण ज्यावेळी समोरचा 1 माल पाहतो ना, जे बघा साठी जी काही भिंत आहे या भिंतीच्या वरती छत काहीच नव्हतं. एक राणीवासा असल्यामुळे सुरक्षेच्या हेतूने बांधलेली साईडची भिंत आहे. मात्र भिंतीच्या आतमध्ये बघा आपल्याला समोर 2 बघा बॉक्स टाईप चौतरे पाहायला भेटतात. हा एक चौथा पटे तो एक चौथा आहे. या चौथ्याच्या बाजूनी सागवळी लाकडी खांब वरती खापर नाल्याची कुंभारी कौलं आतमध्ये रेशमी कापडाने मखमली पाटे सजवून ठेवले जायचे बघा. तर समोरचा 1 नंबर चौथरा याला राणींची विश्रांतीगृह म्हटलाय. म्हणजे आताचा एक मिटिंगची किंवा हॉल म्हणतो आपण मिटिंग जागा 1 नंबर चौथरा. समोरचा 2 नंबर पाठीमागचा चौथा त्याला राणींची विश्रांतीगृह म्हटलाय. म्हणजे आताचा बेडरूमचा प्रकार म्हटला काय अवघड ठरणार नाही आहे. त्या पुढे बघा तुम्हाला समोर 2 गेट पाहायला भेटतात का? तो उजव्या बघा ओपन गेट आहे. या हॉलची एक खिडकी आहे थंड हवा खाण्यासाठी. दुसरा बघा छोटा गेट साईडला. त्या गेटच्या आतमध्ये आपल्याला 400 वर्षापूर्वीच्या टॉयलेटचं भांडं पाहायला भेटतं बघा. तुमच्या आमच्या मनामध्ये असतं की ज्यावेळी इंग्रज आपल्या देशामध्ये त्यामध्ये सिस्टीम आणली असावी, तसं नव्हता. 400 वर्षापूर्वी टॉयलेटचं भांडं होतं. एवढे दगडामध्ये होतं. त्यापासून या ठिकाणी उत्तमरित्या पाहायला भेटतं बघा. आता बघा किती मोठा माणूस असू दे, एका माणसा एका लग्न करायची परमिशन आहे. मग त्या काळामध्ये आपल्या राजांनी 8 लग्न का केली होती? त्याच्या पाठीमागचं तेव्हाचं पॉलिटिक्स तेव्हाचं राजकारण होतं. त्या आपल्या राजांनी ज्या राणीसोबत लग्न केल्या ह्या राण्या मोठमोठ्या घराण्यातील मोठमोठ्या सरदारांच्या मुली होत्या. जर का त्या सरदाराच्या मुलीशी लग्न केलं सरदार स्वराज्यामध्ये सामील होईल. जर का नाही झाला तो कधी आपल्या युरोपने स्वराज्य वाढावं राजाने 8 लग्न केली होती बघा. आता सईबाई, सोयराबाई, काशीबाई, गुणवंताबाई, सोकरबाई, लक्ष्मीबाई अशा आपल्या राजा राण्या होत्या 8. त्यामध्ये 1 राणीची 1 माल आहे. तुम्ही आता मला विचाराल की नक्की राणी कुठल्या मालामध्ये राहायची? तुम्ही आता कोणी सांगू शकत नाही की नक्की राणी कुठल्या मालामध्ये राहायची ते. तुम्ही आता बघून आपण बाकी माहिती घेऊन पुढे जाऊयात. हे बघा त्यावेळेचं शौचालय आहे. असे जसे राहण्याचे 5 महाल आहे जे गाईड दादाने सांगितलं, शुभम दादाने सांगितल्याप्रमाणे. आणि केवढा मोठा महाल आहे बघा. एक इथे बेडरूम साठी हा छोटासा आहे आणि तिकडे एक सल्ला मसलत करण्यासाठी दुसरा म्हणजे हॉल टाईप. म्हणजे म्हणा ना एक पूर्ण घरच म्हणू शकते. एक घर एका राणीचं म्हणजे महाल. तर बघा लक्ष द्या, आपण बघा आपल्या खालच्या बाजूला समोर इकडे जे काही तुटक्या अवस्थेमध्ये इमारती पाहतो यालाच म्हटलं अष्टप्रधान मंत्रिमंडळांची वाडे. आता हिंदवी स्वराज्याच्या 8 मंत्री होत्या. मोरोपंत पिंगळे, हंबीरराव मोहिते, अनाजी दत्तो, रामचंद्र पंडित, निराजी रावजी. याच्या बघा आपल्याला समोर 8 मंत्र्यांचे 8 घडे पाहायला भेटतात. समोर 5 आहेत, खाली बघा काही झाडी आहे, ते अजून खाली 3 आहेत. अशा आपल्याला 8 मंत्री 8 वाडे पाहायला भेटतात. तुम्ही बघा फक्त तुम्ही रायगडच ना, तुम्ही महाराष्ट्रामध्ये कोणत्याही गडकिल्ला बघायला जा, आपल्या सगळेच गडकिल्ले असे तुटक्या अवस्थेमध्ये पाहायला भेटतात. पण याच्या उलट जर का आपण राजस्थान गडकिल्ले पाहायला गेलो ना, ते गडकिल्ले अजून आपल्या सुस्थितीमध्ये पाहायला भेटतात. मग आपल्या मराठ्यांचे किल्ले असे का? तर बघा इंग्रजांनी हा मराठी हत्या राज केला होता आणि मराठी इंग्रजांना शेवटपर्यंत लढा दिला होता. तुम्ही कधी ऐकले असेल की अंधाराला घाबरत नाही, की अंधाराला घाबरत नाही, उजेडाची साथ आहे आणि मोडे पण वाकणार नाही, मराठ्याची जात आहे. मराठे हे कधी झुकले म्हणजे असे आपल्या गडकिल्ले पाहायला मिळतात बघा. जे झुकले त्यांचे गडकिल्ले वाचले, आपल्या कधी झुकले नव्हते. बघा तुम्हाला खाली दिसतो का डोंगर, त्या बाजूला बघा छोटा डोंगर आहे खालच्या बाजूला. आता त्या डोंगराला म्हटलाय पोटल्याचा डोंगर. बघा खाली आहे पत्री शेड आहे ना, पत्री बघा शेड आहे, पत्र्याची शेड खाली बघा छोटा डोंगर आहे. आता त्या डोंगराला म्हटलंय पोटल्याचा डोंगर. आता त्या डोंगरावरून 2 ब्रिटिश अधिकारी कर्नल पॉथर्ड, जनरल हॉल याने 10 मे 1818 या रायगड किल्ल्यावरती तोफेचा मारा केला होता. आणि या तोफेच्या माऱ्यामध्ये रायगडवरती संपूर्ण वरची छती लाकडी बांधकाम जळून गेलं होतं बघा. आता कुठेही आपल्याला किल्ल्यावरती छत लाकडी बांधकाम पाहायला भेटत नाही आहे. इतिहासाच्या नोंदीप्रमाणे रायगड किल्ला पूर्णपणे 11 दिवस जळत होता बघा. सगळं काही तेव्हा जळून गेलं होतं बघा. आपल्या पाठीमागे या बाजूला तुम्हाला बघा समोर 3 खड्डे पाहायला भेटले एका लाईनीमध्ये. याला म्हटलंय धान्यांची कोठारे. इथे धान्य ठेवलं जायचं. इमर्जन्सी
सुरक्षेसाठी आता रायगड हा राजधानीचा किल्ला होता. जर कधी शत्रूने किल्ल्याला खालून वेढा मारला तर गडावरती काही लोक होते ना, काही खाली दिला पाहिजे ना. मग एक 5 ते 6 महिने पुरेल असं या ठिकाणी धान्य साठा ठेवला जायचं बघा. पहिले होतं 22 फूट आहे, 2 नंबर 20 फूट आहे, 3 नंबर 15 फूट आहे. जो शेवटला आहे 3 नंबर 15 फूट त्याला खाली बघा गेट सुद्धा आहे. त्या गेटमध्ये धान्य काढलं जायचा. धान्य किती काढलंय आणि कोणत्या काढल्याचे खाली नोंदवायचे, मग मध्ये ते पुढे जायचं. आता छत्रपती शिवाजी राजांनंतर 1733ला किल्ले आणि पेशव्यांनी याचाच उपयोग कैद्यांची कुटुंब पेशवे आपल्या ते धान्य ठेवलं होतं बघा. आता कसं माहिती का, आपल्या पाठीमागच्या बाजूला बघा, जसं आपण एका राणीचे एक माल पाहिला, अशा आपल्याला 6 राणीचे 6 माल एका भिंतीच्या आतमध्ये पाहायला भेटतात. त्या प्रत्येक राणी मला समोर बघा, तुम्ही जिथे उभे आहात ना, हे बघा लांब चौथरा छोटावाला, याला म्हटलं दाशी ओटा. तुम्हाला ऐकून माहिती असेल की त्या काळामध्ये राणींची सेवा करायला दाशी म्हणजे नोकर चाकर, इथं राणी त्या दाशी राहण्यासाठी जागा होती. आपण खाली गेट बघतो त्या बाजूला. आता त्या गेटला म्हटलं आहे मेना दरवाजा, आणि मगाशी आपण ज्या गेटमध्ये त्याला काय म्हटलंय पालखी दरवाजा. मेना आणि पालखी. आता मेना म्हणजे काय, तर राजांच्या राण्या किंवा राजकीय स्त्रिया त्या मेना विचारायचे. मेना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची पालखीच्या वेळाची समोरच्या गेटमध्ये त्याला म्हटलं आहे पालखी दरवाजा. राणी असे 2 प्रकार होते. आता याला आहे ना कोकणामध्ये पेव किंवा कणगी असं म्हणतात, आपल्या इकडे कणगी म्हणतात. आता हिंदवी स्वराज्याचे मेन धान्याचे कोटर होते पन्हाळा किल्ल्यावरती. आणि त्याची जागा ठेवलेली आहे, ती भिंत आता बनलेली आहे. इथे धान्य ठेवलं जायचं ना, पावसाळी पण म्हणजे धान्याला पाणी लागू शकतो. झाडाला 15 फुटू शकतो, म्हणजे मध्ये गॅप ठेवून पाणी बाहेर काढलंय. आता जे पण गडावरती दगडी बांधकाम आहे हे शिवकालीन आहे, आणि जे विटांचं बांधकाम आहे हे पेशवेकालीन आहे. 17वी शतकात नंतरचं विटांचं बांधकाम आहे. शिंदे तर बघा लक्ष द्या. आता आपण ज्या गेटमध्ये आतमध्ये आलो ना, तिथून बघा तुम्हाला समोर एक आडवी भिंत पाहायला भेटते. त्याच्यामधल्या संपूर्ण इलाक्याला राजांचा राजवाड्याचा भाग म्हणतात बघा. आपल्याला समोरच्या एका लाईनीमध्ये आहे ना 4 भग्नावस्थेमध्ये चौथरे पाहायला भेटतात. त्यामधला जो समोरचा बघा 1 नंबर चौथरा आपल्या फुड्यामध्ये समोरचा हा खूप महत्त्वाचा आहे, कारण पूर्वी हाच आपल्या राजांचा खरा राहता राजमहाल होता. हा राजमहाल त्या काळामध्ये एकावरती 2 मजले होता. आतमध्ये रेशमी कपड्याने, मखमली पडद्याने आणि घोड्याचे फुलं सजवला जायचं बघा. आपले राजे ह्याच भव्य दिव्य वातावरणामध्ये राज्य करायचे. छत्रपती शिवाजी राजांनी या ठिकाणाहून 10 वर्ष राज्य केलं होतं. छत्रपती संभाजी राजांनी इथून 9 वर्ष राज्य केलं बघा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की आपल्या राजांचा जन्म झाला हा 19 फेब्रुवारी 1630 मध्ये त्या शिवनेरी किल्ल्यावरती राजांनी शेवटचा श्वास ठेवला. हा 3 एप्रिल 1680 शनिवार होता. शनिवारी दुपारच्या 12च्या पहरी राजांनी शेवटचा श्वास याच ठिकाणी ठेवला बघा. संपूर्ण रायगडचा अंधार पसरला, संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला होता. आपले राजे आपल्या सोडून गेले होते, आणि राजांची अंतिम यात्रा इथून जगदीश्वराला गेली होती बघा. इथून आहे ना 1 किलोमीटर अंतरावरती शंकराचं मंदिर आहे. आपले राजे खूप मोठे भक्त होते शंकराचे. मग शंकराच्या मंदिरासमोर राजांच्या देहचितीला अग्नी दिली होती बघा. साहेब राजांना आयुष्याला आपलं फक्त 50 वर्ष, वयाच्या 16 वर्षी त्या तोरणा किल्ल्यावरती स्वराज्याचं तोरण बांधलं होतं, आणि वयाच्या 44 वर्षी याच रायगड किल्ल्यावरती भव्य दिव्य शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला होता बघा. राजाला आपल्या फक्त 6 वर्ष ज्या आधीचा कालखंड हा संपूर्ण युद्धवादी गड किल्ले जगण्यामध्ये गेला बघा. आता देशामध्ये अनेक राजे अनेक महाराजे होऊन गेले, त्यांनी देखील राज्य केलं, पण त्यांनी त्यांच्या बापाच्या गद्दीपासून राज्य केलं होतं. पण आपल्या राजांनी ही स्वतःची गादी स्वतः निर्माण केली होती, आणि 350 किल्ल्यांचं साम्राज्य उभं केलं होतं बघा. राजांनी शेवटचा या ठिकाणी ठेवला. छत्रपती संभाजी राजांनी इथूनच 9 वर्ष राज्य केलं बघा. अजून देखील जर का आपण आपल्या कानावरती छत्रपती संभाजी राजांच्या इतिहास डोळ्यामध्ये आल्याशिवाय राहत नाही बघा. छत्रपती संभाजी महाराजांनी त्या औरंगजेबाला या सह्याद्रीमध्ये 9 वर्ष झुलवत ठेवलं होतं, आणि शेवटला फितुरीने संभाजी महाराज पकडले गेले. पकडले गेल्यानंतर 41 दिवस अत्याचार केले होते औरंगजेबाने. अंगावरची चामडी काढली होती, बोटाची नखं काढली होती, जीभ कापली होती, डोळे फोडले होते. तो म्हटला होता, तो म्हणत राहिला की छावा ता छावा, छावा शोर शेर का. तो म्हटला त्याच्या बेगमला की मेरे बेगम साहेबा, मेरे सब बच्चे निकमे नालायक निकले, अगर मेरा एक भी बच्चा संभाजी निकलता तो मैं पूरा हिंदुस्तान जीत लेता, असं तो म्हटला होता. म्हणून म्हटलं जातं ना की जगावं कसं हे शिकावं छत्रपती शिवाजी राजांकडून, आणि मरावं कसं हे शिकावं छत्रपती संभाजी महाराजांकडून. हा राजांचा खरा राहता राजमहाल आहे. आपण या समोर राजमहाल पाहतो ना, तर बघा समोरच्या बाजूला इकडे बघा एक तुम्हाला चौकोनी खड्डा पाहायला भेटतो समोरच्या बाजूला. याला राजांचा स्नानगृह म्हटलंय, म्हणजे राजांच्या आंघोळीची जागा, आताचं बाटा किंवा स्विमिंग पूल. आपल्या
राजाच्या ठिकाणी आंघोळ करायचे. राजा एकदा की आंघोळीला गेले किंवा तुम्हाला समोर 2 होल पाहायला भेटतात ना, लाकडाने पॅक केले जायचे. राजाने आंघोळ केल्यानंतर पण ओपन करून पाणी बाहेर केलं जायचं बघा. साहेब आता याच्या बांधकामाला जवळपास 400 वर्ष झालेत. रायगड किल्ला आहे तो कोकणामध्ये आणि कोकणामध्ये पाऊस खूप पडतो. अजून देखील पावसाचे पाणी खड्डे पूर्णपणे भरत नाही, कारण तेव्हाचं बांधकाम अजून देखील पाणी खाली निसरवून निघून जातो. सांगायचं तात्पर्य एवढंच देखील काम करतो आहे. हे राजांच्या आंघोळीची जागा आहे. ते मग या बाजूला हे जे खड्डे आहेत ना, ही आहे पाण्याची टाकी. असं म्हणतात की जर का कोणत्या गाडावरती कामचुकार असेल ना माणूस, कामचुकार माणसाला एक शिक्षा होती. तुम्हाला कावड माहिती असेल ना, त्या माणसाला दिवसभर कावडीने खालून पाणी हितावून ती शिक्षा होती माणसाला. हे पाणी ठेवायची ते जागा आहे. कावडीचं म्हणजे कावड म्हणजे बघा तुम्हाला नाही माहिती, हा ते कावडीने पाण्याने हितावून ठेवा सांगायचे. त्या माणसाला एक शिक्षा होती थोडक्यामध्ये. आता इथं कसं माहिती आहे का बघा, अशा बघा चौकोनी ह्या आहेत ना, या दगडीमध्ये जे लाकडाचे खांब उभे केले होते ना, ते खांबाना ग्रीप चपल खाली काढा. त्या खांबाना ग्रीप भेटली पाहिजे ना, म्हणून ते असे ते चौकोनी सगळे बघा म्हणजे त्याचे ते. तर कसं माहिती आहे का बघा, लक्ष द्या. आपण मागची बघा खालून 2 स्तंभ पाहिले, की हे 2 स्तंभ आहेत. हेच त्या काळामध्ये एकामध्ये 7 मजले होते. जसे आपण हे 2 स्तंभ पाहतो ना, असे बघा अजून बघा आहे अजून एक समोर त्या बाजूला दिसतो मला गोलाकाराचा, त्याला राजांची सज्जा किंवा गॅलरी म्हटलंय बघा. ती गॅलरी राजांची त्या काळामध्ये एकावरती 5 मजली होती. जर का आपले राजे त्याच्या पाचव्या मजल्यावरती गेले तर राजांना रायगड किल्ल्यावरून एकूण 8 किल्ले पाहायला भेटायचे बघा. आता 8 किल्ले कुठले तर राजगड, तोरणा, लिंगाणा, प्रतापगड, मानगड, सोनगड, मकरगड, चांभारगड असे राजे 8 किल्ले इथून पाहायचे बघा. अजून देखील जर का वातावरण क्लिअर असे आपल्या काही गड किल्ले पाहायला भेटतात. मी समोर दिसतो की मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे बघा. तुम्हाला बघा समोर दिसतं विठामध्ये येऊन दिसतं समोरच्या बाजूला, त्याला म्हणतात टाकसाल. टाकसाल म्हणजे काय तर आपल्या राजांच्या काही स्वतःच्या कॉइन्स होत्या. राजमुद्रा म्हणून तुम्हाला माहिती असेल, राजमुद्रा तांब्याची अष्टकोनी. तेव्हा ते लेख सुचलेला लिहिलेला आहे की प्रतिपचंद्र लेखे व वर्धित विश्ववंदिता शहा शून्य शिव शहा मुद्रा भद्र राजते, अशी ती स्थापनेची थोडक्यात तो त्यावेळेचा छापखाना होता. ती तऱ्हेची तयार केली जायची. बघा आपण आपल्या समोर हा एक चौकोनी खड्डा पाहतो समोरचा. या खड्ड्याच्या आतमध्ये एक रूम आहे. खड्ड्याच्या आतमध्ये रूम आहे बघा, समोर दिसतो येला करायचा दगड बघा, येला करायचा दगड आहे समोर. तो खाली रस्ता आहे, ह्याच्या आतमध्ये दगड आहे. ह्याच्या आतमध्ये रूम आहे, असं मोठे 8 बाय 10चं रूम आहे. त्याला म्हटलं गुप्त खलबतखानाचं ठिकाण. आपल्या राजांचं गुप्त खातं खूप स्ट्रॉंग होतं. त्याचे प्रमुख होते बहिर्जी नाईक. हे काय करायचे, जे काही लांबून माहिती राजा ह्याच्या आतमध्ये सांगायचे, याला म्हटलं गुप्त खलबतखाना. तर इथून बघा समोर दूरवरती तुम्हाला त्या बाजूला थोडं काय जंगल दिसतो का, जंगल पाठीमागच्या बाजूला बघा लाटीचे टावर आहेत साहेब. त्याच्याच सर्वात पाठीमागच्या बाजूला तो आहे रायगडचा पश्चिमकडे, त्याला म्हटलं हिरकणीचा बुरुज. तुम्हाला ऐकून माहिती असेल की आपल्या बाळासाठी रायगडचा पश्चिम कडा खाली उतरून गेले तोच तो कडा. या रायगडच्या पायथ्याशी आहे ना एक वाळुसरा नावाचं गाव होतं आणि त्या गावामध्ये हिरा गडबंद राहायची आणि ही गडावती यायची बघा. एक दिवशी गडावती अडकून झाली कारण महाराजांचा बंद झाला होता आणि ती तिच्या लेकाला दूध पाजायला तिथून खाली उतरली. आणि उतरल्यानंतर ती राजाने त्याला पुन्हा गडावती बोलून घेतलं. राजे म्हटले की तू तिथून खाली कशी उतरली. ते म्हटले की राजे मी जेव्हा खाली उतरलो मला खाली माझं बाल दिसत होतं, आता माझं खोल दरी दिसते. राजा काय केलं सांगा, हिरोजीला सांगितलं हिरोजी कडा तासा त्या कडाला बुरुज बांधा. त्या बुरुजाचं नाव दिलं हिरकणी बुरुज आणि जो खाली गावाचं नाव दिलं हिरकणीवाडी. अशी हिरकणीची शब्द गोष्ट आहे तिथे, त्याला म्हणतात हिरकणीचा बुरुज. आपण आता जिथे उभे आहोत ना, हा समोरचा एक 200 फुटाचा लांब चौत्र आहे. याला म्हटलं सचिवालय, म्हणजे तेव्हाचा दप्तर ऑफिसचा प्रकार. जे काही राजांचे 8 मंत्री होते ना, या 8 मंत्री 8 सेपरेट ऑफिस होते जसं मुंबईच्या मंत्रालय त्या पद्धतीचं. संपूर्णमध्ये कागदपत्री व्यवहार इथून केला जायचं बघा. याला म्हटलंय सचिवालय, म्हणजे तेव्हाचा दप्तर ऑफिसचा प्रकार. त्यानंतर बघा त्याच्या पाठीमागे बघा अजून चौत्र समोरच्या बाजूला, याला राजांचे म्हटलं सदर. सदर म्हणजे काय तर राजांच्या काही छोटे मोठे न्याय निवड काही छोट्या मोठ्या मीटिंग्स त्या ठिकाणी केल्या जायच्या बघा. आता जर का आपण दिल्लीच्या लाल किल्ल्यामध्ये गेलो तर आपल्याला 2 प्रकार पाहायला भेटतात. एक म्हणजे दिवाणे आम, दुसरे म्हणजे दिवाणे खास. दिवाणे खास मराठीमध्ये सदर असं म्हटलं बघा. राजांनी सदरवरती बोलवलंय, ती सदर आहे. आता आपण राजांचं सेवासन दरबार पाड्यातून पुढे जाऊयात. तर सर बघा लक्ष द्या, आता आपण रायगड किल्ल्यावरच्या अतिशय महत्त्वाच्या आणि त्यावेळेच्या पवित्र ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणी अशा कित्येक झुकल्या वाकल्या गर्विष्ठमाना या शिवमंदिरी हा राजांचा प्रशस्त दरबार आहे आणि समोर राजांचे सेवासन आहे.
साहेब या ठिकाणी आपल्या राजांचा तो राज्याभिषेक सोहळा हा 6 जून 1674 या ठिकाणी पार पडला होता आणि त्या काळामध्ये राजांच्या राज्याभिषेकाला या ठिकाणी 6000 लोकांची उपस्थिती होती बघा। आता जर की आपल्याला 100 लोकांसमोर बोलायचं म्हटलं तर लाईट आणि माईक सिस्टम लागते, तेव्हा लाईट माईक काही नव्हतं ना, तर सुद्धा आपले राजा जर का सिंहासनावरती बसून काही बोलले तर राजांचा आवाज या चारी कोपऱ्यामध्ये जायचा, इथून कोणी काही कुजबुजला तिथला आवाज राजांना सिंहासनामध्ये जायचा। याला म्हटलं 19 स्थापत्य कला, याला आपण बांधकाम रचना म्हणतो बघा। आता हा दरबार वरून पूर्णपणे त्यावेळी पॅक बंद होता, परंतु आता ओपन आहे ना, तर जर का आपण समोरच्या गेटमध्ये गेलो आणि किती हलक्या आवाजामध्ये छत्रपती शिवाजी अजून देखील पर्यंत आवाज येतो, पण आवाज ऐकायला मात्र इथं वातावरण शांत लागतं। आता जर का लोक जास्त नसेल तर अजून देखील आपल्याला प्रयोग करता येतो। तुम्ही काय करा माहिती, काय दर्शन घ्या, मी समोर जातो, तुम्हाला आवाज ऐकवतो, आवाज ऐकल्यामुळे तुम्हाला मी बाकीची माहिती देतो। तुमच्या कागद काय कागद आहे फाडण्यासारखा? जरा 2 मिनिटं जरा शांत करू नका, या जागेवर थांबा सगळे। काय आवाज येतो त्याचा रिप्लाय द्या मला, थांबा। छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी। कागद फाडतो, कागदाचा आवाज आला की आर्किटेक्चर हिरोज इंदुलकरांसाठी टाळ्या वाजवायचे, आवाज आल्यावरती। पण ओपन दरबार पॅक बंद असेल तेव्हा आवाज किती कल्पना करा, आता देखील आवाज येतो, मग त्या आवाज किती येत असेल। खाली प्रजापाशी समोर राजे बसायचे। आता बघा आपण समोर जी राजांची आपण जी प्रतिकृती पाहतो ना, जे राजांच्या अंगावर छत आहे, या छताला इतिहासामध्ये मेघडंबरी म्हटलंय। भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जयसिंग यांनी 1985 मध्ये त्या ठिकाणी त्या मेघडंबरीची स्थापना केली आहे। आपण त्याच्या आतमध्ये जी राजांची मूर्ती पाहतो, आता बसले 2009 मध्ये राजांचे 13वे वारसदार छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूरचे यांच्या हस्ते 2009 मध्ये बसवलाय। संपूर्ण सिंहासन हे पंचधातूपासून तयार केलं आहे, त्यामुळे रायगडच्या क्लायमेटचा वातावरणाचा यावेळी काही इफेक्ट पडत नाहीये। बघा जे सिंहासन आहे ना, त्या खाली बघा तुम्हाला खिडकी पाहायला भेटतात, खिडक्या बघा आहेत, त्या खिडक्याच्या आतमध्ये दगड आहे, तो दगड खूप महत्वाचा आहे, कारण त्या दगडावरती आपल्या राजांचं हे 32 मन सोन्याचे सिंहासन होतं बघा। एक मन म्हणजे 40 किलो, असं 1280 किलोचं रत्नजडित सोन्याचे सिंहासन आपल्या या ठिकाणी होतं। असं म्हणतात की औरंगजेबाचा सरदार, त्याचं नाव जुल्फिकार खान, तिने इथे येऊन खाण्याचे घाऊकांत फोन केला होता बघा। आता बघा तुमच्यामधलं कुणी जर का तुम्ही तुमच्या घरामध्ये ऑफिसमध्ये आपल्या राजांच्या राज्याभिषेक कधी फोटो पाहिला असाल, त्या फोटोमध्ये बघा गोरा माणूस इथे समोर उभा राहतो, आपल्या डोक्याला टोपी करतो, राजा मुद्दा राहतो, इंग्रज वकीला, त्याचं नाव ते हेनरी ऑक्झटन, त्यांनी राजांचा राज्याभिषेक सोहळा कसा पार पडला त्यांच्या डायरीमध्ये लिहून ठेवलाय। त्याच्या डायरीचं नाव आहे मुंबई बुक ऑफ डगलस। तो काय लिहितो की राजांचा राज्याभिषेक सोहळा हा 6 जून 1674 या ठिकाणी पार पडला होता। वार तो शनिवार, राजे पहाटे 4ला उठतात, स्नान करतात, पोशाख चढवतात, गळ्यामध्ये कवळ्याची माळ घालून कपिल चंद्रबाबूचे देवदर्शन करायला जातात। राजे देवाचे दर्शन करून या गेटच्या समोर येतात। त्याआधी या दरबारामध्ये सकाळी 5:30 वाजल्यापासून 6000 प्रजा आपल्या राजाची वाट पाहत बसली होती। राजा येतात, दरबार उभा राहतो, मुजरा करतो, राजे मुजरा स्वीकारतात आणि सिंहासनावर पाऊल टाकत समोर येतात आणि समोरून एक नजर त्या 32 सोन्याच्या सिंहासनावरती आणि दुसरी नजर इथं भरला 6000 प्रजेवर टाकतात। त्यामध्ये राजांचे हे अंतर्गत भरून येतं बघा। हा त्यानंतरचा सोहळा होता ना, मग अंतर्गत भरून येण्याचं कारण तरी काय होतं, तर कारण होतं की ज्या मावळ्यांवरती हे एवढं मोठं हिंदू स्वराज्य वाढवले निर्माण केलंय ना, त्यामध्ये काही मावळे राजांना पाहायला भेटत नव्हते की युद्धामध्ये वीर मरण पावले होते बघा। अहो समोरच सिंहासनाच्या उजेमध्ये आऊसाहेब बसल्या होत्या आणि आऊसाहेबाच्या मध्ये डोळे म्हणून त्याचे आशीर्वाद होते, कारण त्या शिवनेरीच्या मातीमध्ये खेळणार माझा बाळ शिवबाच्या मातीमध्ये खेळणार माझा बाळ शिवबा आज 32 मन सोन्याच्या शिवाय अडवणार आहे। त्या माता आनंद पटाच्या आपण कल्पना करू शकतो। आपल्या आऊसाहेबांना म्हटले असतील की आऊसाहेब आम्ही जी पहिली पायरी चढतो ना, ते म्हणजे राजा अहो लाख मध्ये चालतील पण लाखोचा पुशींदा मात्र जगला पाहिजे असे बोलणे मला माझे बाजी देशपांडे आठवतात। ज्यामुळे दुसरी पायरी चढतो ना, ते म्हणजे राजा अहो आधी लगीन त्या कोंडाण्याचा आणि मग माझ्या रायबाचं असं मला मामा त्यांना आठवतो आहे। ज्यामुळे तिसरी पायरी चढतो ना, ते म्हणजे प्रतापराव गुजर, शिवा काशीत असे अनेक मावळीचे राजे सिंहासनावरती गेले। राजाने आपला उजवा गुडघा सिंहासनावर टेकवला आणि त्याच वेळी या गेट समोर कवी असतो, तो ललकार देतो, मी फक्त आपल्या पाठीमागून जय बोलायचं आहे।
जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय ओम नमो पार्वतीपते हर हर किम प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी. असा आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा हा 6 जून या ठिकाणी पार पडली. जागा खूप महत्वाची आहे. हा राजांचा प्रसिद्ध दरबार आहे. समोर सिंहासन आहे. बघा आपण समोर एक दिसतं कोणते तसे पाहायला भेटे आपल्या या बाजूला. साहेब यालाच म्हटलं नगारखाना. त्या काळामध्ये ह्याच्यावरती नगर बसवले जायचे. नगराच्या आवाजाने रायगडचा मेन गेट महादरवाजा हा बंद चालू केला जायचा. बघा आता काही शिवभक्त इथे येतात, काही लोक इथे येतात आणि हा गेट म्हणून काय म्हणतात, ह्या गेट तर सेम टू सेम तर मुंबईच्या गेटवे भेटा दिसतो. तर तसं नाही. या इंग्रजांनी याची कॉपी करून मुंबईच्या गेटवे भेटा माझा म्हणजे ह्याच्यावर तो मुंबईच्या गेटवे दिसतो. बघा आता ज्यावेळेला आपण हा समोरचा गेट पाहतो त्यावेळी बघा तुम्हाला वरती 2 सिंबॉल पाहायला भेटतात. बघा 2 चित्र आहेत दोन्ही बाजूला. तुझं मोठा पाणी शरफ नावाचा कालपण बघा आपल्या हत्ती पाहायला भेटतो. आता शरफ म्हणजे राजाने, हत्ती म्हणजे बादशाह. आता छत्रपती शिवाजी राजांनी एवढी सत्तांना पायखरू जगडून हे एवढं मोठं हिंदू स्वराज्य स्थापन केलं, निर्माण करण्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बघा याला म्हटलंय नगारखाना. आपण बाकीच्या माहिती लिहून पुढे जाऊयात. आता बघा सगळी त्यावेळची आहे ना पाण्याची टाकी आहे. इथला पाणी पिरियड यूज केला जायचा. कसं आपण खुली आहे त्यामध्ये रोज फ्रीज पण टाकला जायचा पाणी पिण्यासाठी आहे. दुसरी गोष्ट बघा राजांचा दरबार आहे ना त्यामध्ये बघा समोर तुम्हाला दिसतो दगड त्या बाजूला. आता एक प्रश्न पडतो ना की ही जागा खूप महत्वाची आहे. हा प्रसिद्ध दरबार आहे. दरबार इथं असा खडक कसा काय ते इतिहासकारांचा असं मत आहे की इथला जो आवाज आहे ना आवाज या खडक्यामुळे होतो. इकोसिस्टम आहे असं इतिहास मत आहे पाठीमागे. हा मित्रांनो विचार करा, हेच ते ठिकाण आहे जिथे राज्याभिषेक झालेला आणि आपण छावा चित्रपटात आपण जो पाहिला सीन तो विचार करा इथे जेव्हा झाला असेल तेव्हा काय वातावरण असेल. आणि या मार्गावरनच आपले महाराज चालत गेले असतील. आजूबाजूला सगळी प्रजा जी त्यावेळेला पाहुणे मंडळी आलोय हे सर्व इथे जमा होते. आणि राज्याभिषेकाचा जो आपण पोस्टर बघतो त्याच्यामध्ये जो राज्याभिषेक झाला तो इथेच झाला. विचार करा त्यावेळेस तर काय वातावरण असेल. आणि इथे आल्यानंतर ना ते सगळं चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं की महाराज इथून चालत गेले असतील आणि आजूबाजूला प्रजा असेल. तो राजगड आणि हा तोरणा. आता साहेब कसा आहे सर, कसा आहे माहिती आहे का बघा आपण जो समुद्र गेट पाहतो याला काय म्हणतात नगारखाना. हा या बाले किल्ल्याचा मेन गेट आहे. या रायगडचा मेन गेट खाली 500 पायऱ्या खाली उतरून जावं लागतं. हा बाले आपण काय केलं पाठीमागच्या बाजूने पाय सुरुवात केली होती. समोरची बाजू आहे. आता जे शिवभक्त किल्ले होती पायी येतात ना तर इथून आपण ते एंट्री करतात. ही किल्ल्याची समोरची बाजू आहे. तुमच्या समोर बघा हा एक उंच टावर आहे ना या बाजूला. याच्यावरती 15 ऑगस्ट 26 जानेवारीला तिरंगा फडकवतात. जेव्हा कुठला राजांचा कार्यक्रम असेल त्यावेळी भगवा ध्वज फडकवला जातो. आता बघा लक्षात का समोर तुम्हाला दुसरं बघा उंच बघा 3 नंबर डोंगर उंच. पहिला रायगड आहे साईड बघा उंच तोरणा किल्ला आहे आणि त्या तोरणा बघा या बाजूला उलटी व्या आकाराचा आहे जो तो राजगड किल्ला ह्या बघा समोर उलट्या व्या धुक्यामध्ये उलटी व्या आकार. तो राजगड हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी. तो कुठे येतो पुण्यामध्ये वेले तालुका आहे. आणि तो राजगड किल्ला आपल्या राजांना त्यांच्या सिंहासनावरती बसून त्यांना त्यांची राजधानी बघता आली पाहिजे असं इथं बांधकाम देखील केलं गेलं होतं. बघा पण समोर त्या गॅपमध्ये राजधानी त्या बघता येत होती. ते असे 2 आपल्याला ते बघायला मिळतात. तो पुढचा आहे तो राजगड ना. हा हा दुसरा तुम्हाला उंच बघा उंच समोरचा तो तोरण आहे. आणि ह्या बाजूला बघा उलट्या व्या आकाराचा धुक्यामध्ये लास्ट 3 नंबरच धुक्यामध्ये नुकाईमध्ये नॉर्मल तो आहे राजगड. म्हणजे हा इकडे जो थोडासा उंच दिसतो इथून उंच दिसतो जवळ आहे म्हणून तो बरोबर तोरण आहे. आणि त्याच्या बाजूला या बाजूचा राजगड आहे. म्हणजे त्याच्यावरनं डायरेक्ट जाता येतं ना. जाता येतं. तर कसं म्हणते का जी ही पूर्ण सह्याद्री ही पूर्ण सह्याद्री पर्वतरांग आहे. आता तुम्हाला हे जे डोंगर आहेत ना हे एकमेकांना सगळे कनेक्ट आहेत. पण रायगडाला ह्याचा कुठलाही डोंगर कनेक्ट नाहीये. रायगड हा येतो सह्याद्रीमध्येच पण कुठलाही कनेक्ट नाहीये किंवा जॉईंट नाहीये. म्हणून तर त्यांनी इकडे निवड केली होती. कसं माहितीये का आता आता राजगड म्हटलं ना तर स्वराज्य जेव्हा वाढलं होतं ना मग राजगड हा थोडा स्वराज्यासाठी अपुरा राजधानी म्हणून अपुरा पडावं लागला म्हणून राजाने रायगडची निवड केली होती. आता रायगड म्हटल्यानंतर इथून तुम्ही सह्याद्रीवरती पण राजे नियंत्रण ठेवू शकत होते किंवा समुद्रावरती नियंत्रण ठेवू शकतो. समुद्रातून जवळ आहे याची ती निवड केली होती. मित्रांनो आपण ऑक्टोबर मध्ये तिकडे जाणार आहोत. हा तोरणा आणि त्याच्या पलीकडे राजगड.
धुक्यातलं ना. हम्म. आता कसं आहे माहिती आहे का बघा, तुम्हाला समोर बघा दिसतंय इमारत बघा तुटलेल्या अवस्थेमध्ये बघा समोर टोकावरती. ते दारू म्हणजे तोफेच्या बघा असं दारू कोठार आहे. ज्यावेळी इंग्रजांनी रायगडची तोफेचा मारा केला होता ना, तेव्हा त्यांनी कोठा म्हणजे स्फोट उडवलं होतं. खूप मोठा स्फोटचा रायगडला आग लागली होती. तो दारू कोठार आहे. आता तुम्ही दारू कोठारने हा समोर होळीचा माल आहे ना, मध्ये बघा तुम्हाला नॉर्मल खड्डा बघायला भेटतो खालच्या बाजूला. तिथे खाली एक गेट आहे, त्याला म्हणतात वाघ दरवाजा, संकटकाली मार्ग वाघ दरवाजा. जर कधी शत्रूने केलेला घेरला किंवा वेढा टाकला तर तिथून खाली जाण्यासाठी रस्ता होता. ज्यावेळी मुघलांनी रायगडला वेढा मारला होता, त्या वेढ्यामधून राजाराम महाराजांनी ताराराणी साहेब तिथून ते खाली निघून गेल्या होत्या जिंजीला. तो आहे वाघ. असं म्हणतात की ज्याच्या अंगामध्ये खरोखर वाघाचा काळज असेल तो तिथून खाली उतरू शकतो. त्या पुढे बघा तुम्हाला दिसतो हाच बघा टोक आहे पुढं, तो रायगडाचाच भाग आहे. रायगडाचा पूर्वेकडचा टोक त्याला म्हणतात भवानी टोक. हा तो त्या बाजूला लास्ट टोक आहे. हा लास्ट आपली ज्योत आली. राजाभिषेक इथं झाली. दादा तुम्ही इथली माहिती ऐकली ना सांगितली. आता तुम्ही बाजारपेठ. हा आता समाधीला तुम्ही जाऊन दर्शन घेऊन या. जगदीश्वराचं मंदिर. हा जगदीश्वर मंदिर आहे, समाधी आहे, तेव्हा तुम्ही बघून या. ठीक आहे. आता तुम्ही निघता. आम्ही जातो यांच्यासोबत. माहिती तर मंडळी इथे पण एक शिवाजी महाराजांचा असं पुतळा आहे, स्मारक आहे. तर हे इथे एक ठेवलं आहे आणि आतमध्ये जे आपलं सिंहासन जे मेन बघितलं आपण राजवाडा, जिथे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला. आणि हे इथे का ठेवलं आहे, कारण जर आपण शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ जर आपण स्मारक किंवा मूर्ती बघितली तर जनरली त्याच्यामध्ये शिवाजी महाराज जी तलवार होती ती उजव्या हातात पकडायची. तर या मूर्तीमध्ये ती डाव्या हातात पकडलेली दाखवली. हे बघा तुम्ही बघताय ते दरवाजा आहे, आपलं तलवार आहे ती डाव्या हातात आहे. आता आपण बाजारपेठ पाहणार आहोत. ही अशा प्रकारची बाजारपेठ आहे आणि ह्याची उंची बघाल ना तर बघा, हे बघा एवढी आहे. म्हणजे जवळजवळ साधारण 5 फूट किंवा 5 फुटाच्या वरतीच वाटते मला. म्हणजे इथे जर हे बघा, इथे जर हा पाया आहे तर माझी हाईट आहे साधारण माझी हाईट आहे 5 फूट 7 इंच. तर ही 5 फूट मला वाटते त्याची हाईट. म्हणजे तुम्ही घोड्यावरतीच इथे खरेदीदारी जी पण व्हायची ना तर घोड्यावरतीच असली तरच व्हायची. तर आपण आता शेवटपर्यंत जाऊ आणि त्याच्यानंतर मग आपण वरती चढून बघू त्याची रचना कशी असते. आता हे बाजारपेठेतील एका शॉपमध्ये आम्ही आलेलो आहे आणि हा जो पुढचा भाग आहे, हा पुढचा जो भाग आहे तिकडे म्हणजे विकण्यासाठी सामान ठेवलं जायचं. म्हणजे शोरूममध्ये आपण जे शोकेस करतो सामान ते ठेवलं जातं. आणि इथे जे आहे ते आराम करण्यासाठी त्यांचा हा एरिया, मधला जो एरिया आहे आणि जो मागचा एरिया आहे तो स्टोरेजसाठी असावा असं मला वाटते. म्हणजे हा 3 टप्प्यामध्ये हा एरिया स्टोरेजसाठी, हा इथे आरामासाठी किंवा घोडे बिडे काय लावण्यासाठी, आणि समोरचा जो जिथून आपण चढलो तो एरिया तिकडे विकण्यासाठी. आणि मसाला ठेचून झाला काय, म्हणजे हे मसाल्याचं गोडाऊन असेल कदाचित, ते मसाले भेटत असेल. तर मंडळी जगदीश्वराच्या मंदिरापाशी आपण आलेलो आहोत. जगदीश्वराच्या मंदिराबद्दल सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज दररोज पहाटे उठून अंघोळ वगैरे करून वस्त्र परिधान करून याच जगदीश्वराच्या मंदिरात नक्की यायचे. आणि याच ठिकाणी जे कवी कलश जे
तुम्ही छावा मूवीमध्ये पाहिलं असेल, जे छत्रपती संभाजी महाराजांबरोबर ज्या कवी कलशांनी बलिदान दिलं, त्या कवी कलशांची पहिली जी भेट छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर झालेली ती याच मंदिरात झालेली. म्हणजे लांबवरून कवी कलश छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ऐकून त्यांना भेटण्यासाठी उत्तरेवरनं इकडे आलेले होते आणि त्यांनी बरीच विचारपूस केली आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायचं होतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी त्यांनी एक काव्य पण लिहिलं होतं. तर ते आदल्या दिवशी येऊन थांबले होते आणि छत्रपती शिवाजी महाराज, कारण त्यांना माहिती होतं की छत्रपती शिवाजी महाराज दर सकाळी जगदीश्वराच्या मंदिरात नक्की येतात, म्हणून ते पहिल्यापासून जगदीश्वराच्या मंदिरात वास्तव्याला थांबले होते. आणि त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज पहाटे उठून जगदीश्वराच्या मंदिरात आले आणि त्यांनी तिकडे कवी कलशांना पाहिलं आणि त्यांनी त्यांना विचारणा केली की बाबा तुम्ही कोण आहात आणि कुठून आलात. तर त्यांनी त्यांना सांगितलं की मी छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला आलो आणि त्यांच्यासाठी मी काव्य पण तयार केलं आहे. तर ते त्यांना पहिला ओळखत नव्हते, त्यांनी कधी शिवाजी महाराजांना पाहिलं नव्हतं. तर शिवाजी महाराजांनी सांगितलं की तू ते काव्य मला ऐकव. ते बोलले की नाही, मी तुम्हाला ऐकवणार नाही, ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसाठीच मी तयार केलं आहे, ते त्यांनाच ऐकवणार. तर शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलं मी तुझी शिवाजी महाराजांबरोबर भेट करून देईन, तर तू मला ते काव्य ऐकव. तर त्यांनी ते काव्य छत्रपती शिवाजी महाराजांना ऐकवलं. तर अशा प्रकारे ती भेट झाली. तर ते काव्य मला पाठ नाही, त्याच्यामुळे मी सांगू शकत नाही. तर जर मला ते भेटलं तर मी व्हॉइस ओव्हरमध्ये या व्हिडिओमध्ये टाकीन. आणि आता आपण जगदीश्वरा मंदिराच्या आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. तर मंडळी इकडे जगदीश्वर मंदिराचं हे प्रवेशद्वार आहे आणि जे आपल्या गाईडने सांगितलं होतं की
ह्याचे या गडाचे जे इंजिनियर होते, आर्किटेक्ट होते, हिरोजी इंदुलकर, ज्याप्रमाणे गाईडने सांगितलं त्यांनी शिवाजी महाराजांकडनं या गडाच्या बांधकामाच्या मोबदल्यात एकच मागणी केलेली. त्यांनी जे जगदीश्वराचं मंदिर होतं त्याच्या जी दुसरी पायरी आहे तिकडे त्यांच्या नावाचा दगड तिकडे स्थापन केला होता, जेणेकरून त्यांनी सांगितलं शिवाजी महाराजांचा उजवा पायाचा स्पर्श तिथे होईल. हेच त्यांच्यासाठी या गडासाठी तो मोबदला होता आणि तो आता तुम्ही पाहिला. आणि या मंदिराच्याच बाजूला हे शिवाजी महाराजांची समाधी आहे इकडे. आणि माझ्या माहितीप्रमाणे इथे समाधीस्थळ असल्यामुळे इथे शांतता राखायची असते आणि इथे कोणत्याही प्रकारची गारद द्यायची नसते. आणि इकडे वाघ्या कुत्र्याची समाधी आहे, पण ही समाधी इथे काय आहे त्याच्याबद्दल कोणालाच काय माहिती नाही, थोडी वादग्रस्त आहे इकडे. तर मंडळी ते शिवाजी महाराजांची समाधी आहे आणि समाधीच्या मागे वाघ्या कुत्र्याचं एक स्मारक आहे. तर त्याच्याबद्दल कोणाला फारशी काय माहीत नाही, कारण ते स्मारक का तिकडे बांधलं गेलं असावं त्याची कोणाला काय माहिती नाही. खरं तर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू झाला होता, निधन पावले होते ते, त्याच्यानंतर ज्या पुतळा राणी होत्या त्या सती गेल्या होत्या. म्हणजे संभाजी महाराजांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी संभाजी महाराजांनी शपथ घातली आणि त्या स्वइच्छेने सती जाणार हे त्यांनी सांगितलं होतं, म्हणून मग त्या सती गेल्या होत्या. खरं तर इथे पुतळाबाईंचं इकडे स्मारक असायला हवं होतं, पण त्याच्या जागी आपल्याला वाघ्या कुत्र्याचं स्मारक दिसतं. आता ते खूप वादग्रस्त आहे आणि त्याच्याबद्दल कोणाला काही कल्पना नाही की ते कशासाठी तिथे बांधलं गेलं आहे. तर आता आपण बघूया गडावरती अजून काय पाहण्यासारखं आहे. तिथे आहे तो कडेलोट करता तो टोक आहे तिकडे. शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी शिक्षा ठरवलेली, जे पण लबाडी किंवा कोणता गुन्हा करायचे त्यांना त्या जागेवरनं ढकलून द्यायचं. पण शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी कोणालाही ढकललं नाही, पण छत्रपती संभाजी महाराजांनी कोणाला सोडलं नाही. तसं ते हे कडेलोटाचं टोक आहे. एक नंबर. हा जो रायगड किल्ला आहे त्याच्यावरती पहिला शिर्क्यांचं राज्य होते, ते म्हणजे मेन इकडचे शिर्के होते. तर त्यांची ही देवता आहे शिरकाई देवी, तिचं आपण आता दर्शन घेणार आहोत. तर अशा प्रकारे जवळजवळ आपला रायगड आपण पाहून झालेला आहे. फक्त आपला नाणे दरवाजा बाकी राहिला आणि बऱ्याच गोष्टी अशा बाकी राहिलेल्या आहेत, पण आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण पूर्ण पाहू शकत नाही आहे. परंतु आपण पुन्हा कधीतरी येऊ तेव्हा नक्की आपण बघूया. नाही, रोपवे नाहीत, रोपवेने थोडी पूर्ण बघायला भेटणार. हां हां. तर अशा प्रकारे आपली शिवजयंती सुद्धा चांगल्या प्रकारे आपण साजरी केलेली आहे या रायगडावर येऊन. आणि अशा प्रकारेच आपण दरवर्षी काय ना काय असंच चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू शिवजयंतीच्या दिवशी. आणि राज्याभिषेक, अरे ते येऊ देवा येऊ. राज्याभिषेकला येण्याचा मानस तर आहे, इच्छा तर आहे. आता बघू कसं जुळून आलं तर नक्की येऊ. काय म्हणतात, ओके, इच्छा तिथे मार्ग.
पिल्लू आहे पिल्लू. ते बघतायत कोणाच्या खिशात काय आहे. बिस्किट नाही. इकडे काय आहे त्या साईडला? मी तुला सांगितलेलं येतं काय. तुम्ही थांबलेले मी तुला 10 म्हणेपर्यंत तुला सांगता आलं पाहिजे. 1 2 3 4 अरे हा हा 5 म्हणजे ते अरे काय 6 7 8 मी सांगतो पण ते सेकंड नको म्हणू. मी सांगू शकते. मी एक मस्त वाक्य सांगितलं. मदार हा, वाक्य बोल काय ते. मी वाक्य काय सांग. मदार मोर्चा. हा मदार मोर्चा. सॉरी ते टाकणार. बायहार्ट कर माहिती. बायहार्ट कर. मदार मोर्चा. मदार माझा नंबर घेऊन ठेव. तर मंडळी फायनली निरोपाची वेळ आली आणि 2 दिवस इथे आम्ही राहिलो आणि एकदम घरच्यासारखं इकडे आम्हाला म्हटलं आमच्या घरातच आलो असं. म्हणजे गावी आपण कसे जातो आपल्या नातेवाईकांकडे किंवा आपल्या गावच्या लोकांकडे, तसंच इकडे आम्हाला अनुभव आला. आणि काका आणि काकींनी खूप आम्हाला प्रेम दिलं. म्हणजे त्यांच्या मुलांसारखंच आम्हाला प्रेम दिला. सारखे बघत होते आम्हाला काय हवं नको आणि गाईड करत होते. रायगडावर कधी जा कसे जा प्रत्येक वेळी सूचना करत होते. त्यामुळे खूप भारी वाटलं. आणि आता साधारण वाजले आहेत 3:45. तर आता आम्ही इथून निघतो. आम्हाला साधारण तिकडे पोचायला 10 वाजतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि पुन्हा भेटू अशाच कोणत्या तरी एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.